प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंट अर्थात घड्याल या देऊन सन्मान केलं जातं पाहुण्यांचा शुभ सन्मानित केलं जात आहे। व्यासपीठावरती आपण पाहतो अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। करतात पहिल्याच रात्रीमध्ये मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आली। सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम। सामना पुण्यनाथ सोनावणे साहेब या सर या साहेब या आपला सन्मान केला जाईल। विजेतेदार राजे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सामना स्टार्ट झालाय मैदानावरती। दोन टीम मध्ये एका बाजूला टीम जेके स्पोर्ट्स निशांत 11 वाकलन आणि त्याला फाईट करतोय बेतवडे संघ। पुण्यनाथ सोनावणे साहेबांचा सन्मान केला जातोय। तो सकरामजी केनी या आपला सन्मान केला जाईल। सकरामजी केनी साहेब उपस्थित आहेत, त्यांना विजयदादा राजे देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल। विजयदादा केनी देखील या दादा या आपलाही सन्मान केला जाईल। विजयदादा या, विजय केनी साहेब या। तर विजय केनी साहेब या आणि विजय राजे दोघे आहेत, त्या दोघांचा सन्मान केला जाईल। या साहेब या। चला सामना स्टार्ट झाले। कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल आणि ऐकूया आवाज पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन होतात सुनील शेलके सर। धन्यवाद योगेश। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आपण बघतो, ज्याची 5 चेंडू या अगोदर पूर्ण झालेले आहेत आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावपलकावर फलंदाजी करणाऱ्या वाकलन संघाच्या धावा लागलेल्या त्या म्हणजेच 10। जेके स्पोर्ट्स निशांत 11 वाकलन आणि त्यांच्या विरोधात बेतवडे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपण सगळेजण बघत आहात। यावेळेसचा फटका अत्यंत चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे। अगदी डिग आउट करत असताना मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला फलंदाज किरण म्हात्रेचा हा प्रहार षटकार। महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन यांचे हे बंधू आहेत आणि त्याचमुळे क्रिकेटचा वारसा निश्चितच ते सुद्धा पुढे घेऊन जात आहेत। गेल्या अनेक वर्षापासून वाकण गावच्या वतीने खरं तर क्रिकेट खेळण्याचा ज्यांना अनुभव आहे असे अनुभवी फलंदाज किरण म्हात्रे यांनी या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार दाखवला। याचमुळे एकूण धावफलक जाऊन पोहोचलं पहिल्या षटकाच्या अंती 16 पर्यंत। प्रशांत तांडेलचा घेतला गेलेला खरपूस समाचार आपण पाहिला। बेतवडे आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये जेके स्पोर्ट्स निशांत 11 वाकलन असा सामना सुरू आहे। ही स्पर्धा सम्मिलित होत असताना अनेक स्तरामधून सहकार्य आलेले आहे, त्या सगळ्यांच्या आयोजकांच्या वतीने निश्चितच आम्ही ऋण व्यक्त करणार आहोत। दुसरं षटक दूरवरच्या टोकाकडून 2 सायकल या स्पर्धेमध्ये श्री गणेश शेठ खुटारकर नावडे यांच्या वतीने आलेले आहेत। तर याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय। ऋषभदादा चौधरी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मुकुंद राजे आणि आमच्या कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। युट्यूबच्या माध्यमातून वाकलन संघाचे पुरस्कर्ते अर्थात निशांत 11 या नावाने संघ उतरलाय, अर्थात चालतं फिरतं एटीएम अर्थात राजू शेठ भोईर मोठा गाव यांच्या वतीनं टीमला शुभेच्छा आल्यात। दुसरं षटक सुरू होतंय। यावेळेस काय घडलंय, मागे ज्या यष्ट्या दिसल्या गोलंदाजाला त्याने वाकवल्या। पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज ऋषी पाटीलचं काम तमाम, गोलंदाज
सौरभ पाटीलला मिळालेलं यश. फलंदाज ऋषीबाद. कॅज्युअल अप्रोच खरं तर फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. बेसावधपणे फलंदाजी करण्याचा परिणाम आपण बघितला. फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं. ऋषी पाटील पहिल्या चेंडूचा सामना करत होते. फुलर लेनचा चेंडू होता आणि डावी एष्टी सोडून जाईल अशा पद्धतीचा अंदाज फलंदाजाने जरूर लावला, परंतु चेंडू जाऊन सरळ एष्ट्यांवर आदळला आणि याचमुळे फलंदाज तिकडे बाद झालेले आपण बघत आहोत. निकेश पाटीलच्या रूपाने क्रमांक 3चा फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय. फलंदाजी करणाऱ्या वाकलन संघाच्या वतीने वाकलन आणि त्यांच्या विरोधात इथे बेतवडे असा हा सामना आपण पहिल्या फेरीचा निश्चितच अनुभवत आहात. या स्पर्धेची ही पहिली रजनी स्पर्धा म्हटली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघतो की आर्टिफिशियल लाईट्स तिकडे आपल्याला लावाव्या लागतात. फ्लड लाईट्स महत्त्वाच्या असतात. ऋषभ मंडप डेकोरेटर्स वामंजेचे जगन्नाथजी दाडावकर यांच्या वतीने ही रोषणाई आपण सगळेजण बघत आहात. अत्यंत चांगलं प्रकाश संयोजन. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू खडे खेळलेत. वेट किती चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करतोय डावखुऱ्याचा फलंदाज फटका खेळत असताना. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व करत पेटाली गावचे त्र्यंबक शेट केणी साहेब ज्यांच्या वतीनं आमच्या स्पर्धेला मित्र 10,000 रुपयाचं देणगी. तर याच दरम्यान आपण पाहतो आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रल्हाद दादा केणी जे नेहमी सातत्याने मित्र या स्पर्धेला नेहमी सपोर्ट करतात. पंचकृषीमध्ये कुठलाही कार्यक्रम असो प्रल्हाद दादांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालेत. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सौरभ पाटीलचा हा चेंडू आहे. समोरच्या दिशेने मैदान क्लिअर करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण बघतोय. इथे तो फसलेला आहे अगदी सीमारेषेच्या जवळ. अत्यंत चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने आणि याच बरोबर फलंदाज किरणच्या खेळीचा अंत. दुसरा मोठा आदरा फलंदाजी करणाऱ्या वाकलनला. लागोपाठचे 2 षटकार जर फलंदाजाने दाखवले तर भारत फोम्स अँड मॅटेरियल्स यांचे प्रोप्रायटर मंतोष सिंग यांच्या वतीने 2100 रुपयाचं कॅश प्राइज तिकडे त्या फलंदाजाला दिलं जाईल. 17 धावा धावपलकर आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो. नवीन फलंदाज दाखल झालेले जीवन पाटील. सलामीची जोडी आता खेळाडू कक्षामध्ये परतलेली आहे. किरण मात्रे बाद झाले. व्यक्तिगतरित्या 16 धावा त्याने धावपलकर जोडल्या. ऋषी पाटील मैदानाच्या आतमध्ये एकही धाव न बनवता बाद झाले होते. इथे ही चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर धडकलाय. आणखी एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. सौरभ पाटीलची जीवघेणी गोलंदाजी, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीचा नमुना. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जीवन पाटील दाखल झाले होते आणि त्याला लगेचच खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला. तिसरा विकेट गमावते फलंदाजी करत असताना वाकलन टीम. राहिलेले आहेत की ज्याने स्लॉक स्वीपचा फटका खेळताना आपली विकेट गमावलेली आहे. ऋषी पाटील नावाचा फलंदाज, त्याचबरोबर जीवन पाटील नावाचा फलंदाज. मला असं वाटतं हे जे सगळे फलंदाज आहेत डगआउट मधून मैदानाच्या आतमध्ये जात असताना खेळपट्टीवर दाखल झाल्यानंतर पूर्व अनुमान लावत असताना फलंदाज फटकेबाजी करतायत. चेंडूच्या मेरिटवर फटकेबाजी न करता पूर्व अनुमान त्याचबरोबर प्री डिटर्मिनेट शॉट खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. सौरभ पाटील चा येणारा चेंडू असेल. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघू शकू संदीप पाटील. संदीप साठीचा हा चेंडू इथे आणखी एकदा आउटसाइड एज लागते. क्षेत्ररक्षकाने इथे टिपला झेल आणि याच बरोबर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अर्थात श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली आयोजित कैलासवासी अक्षय बाळाराम स्मृती श्री छत्रपती ट्रॉफी 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक आणि मिळवणारा गोलंदाज सौरभ पाटील. वेल डन.
धारदार पर्व आपण सगळेजण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा पहिलाच दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना विक्रमाणा इथे खरं तर जागा उरलेली आहे. विक्रम इथे सुरू झालेले आहेत. पहिलाच विक्रम इथे खरं तर व्यक्तिगतरित्या सौरभ पाटीलचा आपण बघत आहोत. लागोपाठचे 3 चेंडू, लागोपाठच्या 3 फलंदाजांना त्याने बाद करण्यामध्ये यश मिळालेले आहे. विकेट हॅट्रिक मिळवली गोलंदाजाने. नवीन फलंदाज विक्रम पाटील दाखल होत आहेत. आता या फलंदाजाचं नाव विक्रम आहे. पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी करतील. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी घेतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता आला नाही. याचबरोबर हा चेंडू निर्धाव आलाय. या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च झाली सौरभची आणि त्याचमुळे धावफलक आपण बघितलं 2 षटकांच्या अंती जाऊन पोहोचलेला आहे 17 वर. बघा पहिल्या षटकामध्ये 16 धावा मिळवल्या होत्या. पुन्हा एकदा असं वाटलं होतं की चांगला स्टार्ट मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु लगेचच क्विक रिप्लाय इथे दिला गेलेला आहे गोलंदाज सौरभ पाटीलच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये प्रशांत तांडळने 16 खर्च केल्या आणि ते जे डॅमेज झालं होतं ते कंट्रोल करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. डॅमेज कंट्रोल डन बाय सौरभ पाटील. त्याने महत्वपूर्ण 4 फलंदाजांना बाद केलेले आहे. नवीन फलंदाज विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या सामन्याचा विचार केला तर 7:32 या सामन्याला इथे सुरुवात झालेली आपण बघत आहात. या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब, त्याचबरोबर मुकुंद जी राजे साहेब यांचं सूक्ष्म निरीक्षण आहे. ही स्पर्धा आयोजित करत असताना अत्यंत चांगलं वातावरण या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने दिलं जाईल याचा त्याने खरं तर यथासांग विचार केलेला आहे आणि ही स्पर्धा त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली. मला असं वाटतं या स्पर्धेचं दुसरं पर्व इथे संपन्न होत आहे. या अगोदरही या स्पर्धेचं मूर्त स्वरूप आपण अनुभवलं होतं. एखादी मोठी स्पर्धा आयोजित करणे अत्यंत कठीण काम आहे, परंतु या सगळ्या आव्हानांना पेलत असताना ही स्पर्धा इथे आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. स्पर्धेची पहिली रजनी प्रेक्षक जर आपण पाहिले तर ते बहुसंख्येने या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत. क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्या सर्वांचं सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेब, त्याचबरोबर मुकुंदजी राजे साहेब आणि छत्रपती ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. जितक्या बहुसंख्येने प्रेक्षक मैदानाचा ताबा घेतात तितकी ती स्पर्धा मोठी होत असते. अधिकचा वेळ खर्च केला जातोय. गोलंदाजी करणारा संघ 7:32 या सामन्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटांचा अवधी आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू डिसिबिंग बाय दी फ्लाईटने इथे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. ज्या पद्धतीने गोलंदाज आपण बघतो विष्णू पाटील, त्यांचं नाव विष्णू आहे, त्याचमुळे हा गोलंदाज अत्यंत अनुभवी आहे. तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने वापरण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला निकेश. उजव्या इष्टेच्या बाहेर जात आहेत आणि त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. बघा इथे सुद्धा तेच झालेलं आहे. या अगोदरचे फलंदाज आपण बघत होतो की जे खरं तर मन बडून मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत होते, म्हणजे अगोदरच ठरवत होते की कोणत्या पद्धतीचा फटका खेळायचा आहे. बॉलचा मेरिट न बघता फटके खेळत होते. इथे मला असं वाटतं त्याच पद्धतीने फटकेबाजी केली जाते, खेळलं जाते. फलंदाज पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर गेलेले आहेत. आणखी एकदा चेंडू इथे यष्टॅन वरून प्रवास करत असताना आपण बघतो. आणखी एक चांगला चेंडू. पंचांकडे प्रश्नार्थक नजरेने जरूर पाहिलं जातं, परंतु इथे आपण खरं तर रिप्ले बघत आहोत. चेंडू डाव्या आणि मधल्या यष्टीच्या वरून खरं तर प्रवास करत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. चांगली गोलंदाजी. विष्णू याने नामोहरम केलेला आहे फलंदाजाला. विष्णू यांच्या वतीने जे कोड इथे फलंदाजाच्या समोर ठेवलं जातं त्याचं उत्तर फलंदाजाकडे नाहीये. निहाळता येत नाही विष्णू यांची फिरकी. चांगली गोलंदाजी विष्णू याची आपण बघतोय. 5वा चेंडू. या षटकातील 5व्या चेंडूवरही संपर्क देता आला नाही बॅटचा फलंदाजाला. क्विक थ्रो आलेला आहे. इथे पंचांचं बोट आभाळाकडे आणि त्याचमुळे फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाजाला परतावा लागेल. 5वा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या वाकळण या संघाला. फलंदाज निकेश पाटील बाद.
17 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. विक्रम आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये या अगोदर दाखल झाले आहेत. एका चेंडूचा सामना करत असताना एकही धाव त्याने धावपलकर जोडली नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत चाललेले आहेत. फलंदाजी खरं तर इथे जबाबदारी पूर्वक करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाजांना. विक्रम पाटील उपस्थित आहेत. प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 साठी दाखल होत आहेत. हे फलंदाज अत्यंत अनुभवी फलंदाज आहेत. अनुभवाचा भांडार आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, परंतु ते ज्ञान योग्य रीतीने तुम्हाला वापरावं लागेल. त्याचं योग्य उपयोजन करावं लागेल. प्रदीप इथेही आपण बघतो शफल क्रॉस होत असताना खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने निश्चितच इकडे केला. याचबरोबर हे षटक संपतंय की जे फेकलं गेलेलं आहे विष्णू पाटील यांच्या वतीने आणि या स्पर्धेतील हे पहिलं निर्धाव षटक आलेलं आहे. जोरदार टाळ्या गोलंदाज विष्णू पाटील यांच्यासाठी आपण देऊया. सौरभ पाटीलने या अगोदर विकेट हॅट्रिक मिळवली. गोलंदाजी करणारा संघ चांगली गोलंदाजी करतोय. बेतवडे संघाने मला असं वाटतं नाणेफेक जिंकली होती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वाकडेंना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि 3 षटकं संपतायत. वाकलन संघाच्या अवघ्या 17 धावा धावपलकावर आणि आतापर्यंत आपण बघितलं 5 गडी बाद आहेत. तर नेक्स्ट लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. चौथी लढत होणार आहे. टीम पापडीचा पाडा विरुद्ध भोईरपाडा तोज मजकूर. अशा प्रकारे ती लढत असणार आहे. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, तर दोन्ही कॅप्टन आपण वेळेवरती उपस्थित राहा. जो संघनायक इनिंग ब्रेक नंतर टॉसला राहणार नाही त्या संघाला 2 धावेची पॅनल्टी या आयोजन कमिटीच्या वतीनं देण्यात येणार. ही सक्त आणि वॉर्निंग सूचना आहे. खरं तर दोन्ही टीमला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार, त्यामुळे दोन्ही संघांनी वेळेवरती उपस्थित राहा. कारण इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच आम्ही टॉस करू. 3 षटकं संपतायत. 17 धावा धावपलकावर आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आपण बघतो. विक्रम पाटील आणि प्रदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. खूप काही असण्यापेक्षा अपेक्षा आवरत असताना मैदानाच्या आतमध्ये फायटिंग स्कोअर उभा करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज सौरभ. समोर ठेवलेला चेंडू अत्यंत चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फलंदाज प्रदीप. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. फक्त 1 धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नसेल. इथे जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाज विक्रम पाटीलला, कारण विक्रम यांच्या फलंदाजीचा जर आपण विचार केला तर 6व्या क्रमांकावर ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आक्रमक फलंदाजी ते करू शकतात. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. म्हणून तुम्ही परफॉर्मन्स मध्ये तुमचं टॅलेंट कन्वर्ट केलं पाहिजे, तर आणि तर प्रेक्षक तुम्हाला खरं तर प्रसिद्ध करू शकतील. त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. अशा पद्धतीने हा क्रायटेरिया आपण बघत असतो. अधिकचा वेळ घेतला जातो गोलंदाजी करणाऱ्या बेतवडे संघाच्या वतीने. 7:32 सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि 7:51 या पद्धतीने वेळ आपल्याला दर्शवली जात आहे. बघूया आता चौथं षटक पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतला जातो. 20 मिनिटं घेतली जातात किंवा त्यापेक्षा अधिकचा वेळ घेतला जातो. अधिकचा वेळ जर घेतला गेला तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ येऊ शकते गोलंदाजी करणाऱ्या बेतवडे या संघावर. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून असताना धावफलक पुढे जात आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड. सौरभ पाटील सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत. प्रदीप साठीचा हा चेंडू यावेळेस तिथे फार मोठा घणाघाती प्रहार, गगनभेदी गगनचुंबी षटकार. रजनीतील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार फलंदाज प्रदीप पाटीलचा आपण अनुभवलेला आहे. प्राप्ती लाईव्हच्या कॅमेरामनला खरं तर हा चेंडू त्यालाही दिसला नसावा आणि अगदी ब्लर होत असताना चेंडूला आपण बघितला, त्याचा प्रवास बघितला. इतका दूर चेंडू निघून गेला होता. गुड हिटिंग, चांगला षटकार फलंदाज प्रदीपचा. आणखी एकदा समोर ठेवलेला आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या अगोदर याच पद्धतीच्या चेंडूला हाफवालीमध्ये कन्वर्ट करत असताना एक मोठा षटकार जरूर दाखवलाय, परंतु इंटेंट इथे पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे गोलंदाजाने. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, त्याची थिंकिंग क्लिअर आहे की मला समोर चेंडू ठेवायचा आहे. ड्रायव्हिंग लेंथ ही अत्यंत महत्वाची असते. बघा, ती लेंथ हाताळत असताना तुमच्यावर आक्रमण होईल, परंतु
फलंदाजाला बाद करण्याची संधी तुम्हाला मिळत असते, तेच आतापर्यंत आपण बघत आहात. इथे आणखी एक निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज सौरभ. दॅट लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रिम लाईन आपण बघतो, तिचा विचार करत असताना गोलंदाज गोलंदाजी करतोय. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा चांगला वापर करत असताना फुल लेनची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय. खोलवर टप्प्याचे जास्तीत जास्त चेंडू हाताळायचे आहेत गोलंदाज सौरभला. या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील रेस केली गेली. एक षटकार पत्करला, त्यानंतर शहाणपणाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभ पाटीलची आपण बघतोय. प्रथम फलंदाजी करतायत वाकलन टीम आणि 4 षटकं संपतायत. धावपलखोर धावा आहेत 25. तर याच दरम्यान सन्माननीय महेंद्रदादा केणी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद राजे या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे. दोन्ही कॅप्टन खरं तर आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये सुनील सर आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह जर आपण बघितलं तर चांदीच्या फ्रेम्स आहेत. मयुरा ज्वेलर्सचे सन्मान्य प्रोप्रायटर जेम्स जी गुज्जर साहेब यांच्या वतीने त्या सौजन्यकृत केल्या गेलेल्या आहेत. आपल्याही आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करू. कोणतीही स्पर्धा नावारूपाला येत असताना अनेक स्तरामधून सहकार्य येणं अपेक्षित असतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं आणि ते सहाय्य मिळालेलं आहे अनेक स्तरामधून. त्या सगळ्या सौजन्यदात्यांचं इथे आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. 7:54 झालेली आहेत. 7:32 या सामन्याला इथे सुरुवात झालेली आपण बघत आहोत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हर्षल तांडेलचा इथे वापर केला जाते. पहिल्या षटकामध्ये प्रशांत तांडेलच्या विरोधात 16 धावा जरूर मिळवल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने. यावेळेस इथे मोठा फटका खेळलाय. खडे खडे स्लॉकचा फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली. चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक मोठा फटका, आणखी एक षटकार. गरज आहे. या अगोदर प्रदीपच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. धावफलक या षटकारानिशी पुढे जातोय. एकूण धावांचा विचार केला तर 31 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. निर्धारित 5 षटकांचा सामना. कमीत कमी 45 ते 50 पर्यंत पोहोचावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणखी एक मोठा फटका खेळलेत. आणखी एकदा उंचच उंच, उंची सहित योग्य अंतर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे छूम अंतर. रात्रीची शांतता भंग करणारी फलंदाजी. फलंदाज विक्रमचा लागोपाठचा दुसरा विक्रमी फटका, षटकार. धावफलक आता वेगवान बनलेला आहे. थोडं अडखळलेले धावफलक, चाचपडलेले धावफलक आता खरं तर वेगवान बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विक्रम करतोय. विक्रमच्या फलंदाजीची सुरुवात आपण पाहिली तर सुरुवातीला 3 चेंडूंमध्ये एकच धाव त्याने धावफलकावर जोडली होती. परंतु तो जो त्याला अनुभव मिळाला तो अनुभव योग्य रीतीने ते वापरतोय. अपयश ही यशाची पहिली पायरी असं आपण म्हणत असतो, परंतु प्रत्येक अपयश तुम्हाला अनुभव देऊन जातो. या अगोदर 3 चेंडू शांत, त्यानंतर 2 षटकार. आणखी एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. फोर्सिबल हिट करायची होती, पूलचा फटका दाखवायचा होता. दुसरा प्रयत्न करावा लागला यष्टी रक्षकाला झेल टिपण्यासाठी. याचबरोबर आक्रमणाला पुन्हा एकदा थांबवण्यामध्ये यश मिळतं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. हर्षल तांडेलला मिळालेलं सुयश. फलंदाज विक्रम बाद. वेस्टीच्या बाहेरचा चेंडू तर तो उसळला. ती उसळी टॅकल करता आली नव्हती फलंदाजाला. त्याचबरोबर फटका खेळल्यानंतर लास्ट मोमेंटला आपण जर बघितलं तर हेड पोझिशन लूज झाली होती फलंदाजाची, त्यामुळे चेंडूवर त्याला नजर ठेवता आली नव्हती. बॅट तर फिरली होती. फलंदाज बाद झालेले आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकेश पाटील दाखल होत आहेत. मला असं वाटतं आणखी एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. अलीकडे डावखुऱ्या हाताचे फलंदाज त्याचबरोबर गोलंदाजांची फार मोठी चलती आहे. याचं कारण महत्वाचं, गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज डावखुऱ्या हाताचे उजव्या हाताच्या फलंदाजांना अत्यंत त्रासदायक ठरत असतात.
त्याचबरोबर डावखुरे हाताचे फलंदाज नॅचरली ॲग्रेसिव्ह असतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट टॅक्टिक वाईज जर आपण विचार केली तर मग उजव्या हाताच्या गोलंदाजाला लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर गोलंदाजी करणं थोडं कठीण पण बनत असतं. त्याचमुळे मग संघ कर्णधाराला असं वाटतं की लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्यासाठी ऑन हवी आहे. 2 चेंडू उरलेले आहेत. प्रदीपने या अगोदर एक फार मोठा लांब लचक महाकाय षटकार दाखवलेला आहे. पाहिजे 2 चेंडूंचा कसा वापर करतील. फुललेंचा चेंडू उचलून मारलेला आहे. ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. आणखी एकदा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि त्याचमुळे मिळाली इथे 4 धावांची हमी. हा चौकार. चांगलं धावफलक उभारलं गेलेलं आहे अशा निष्कर्षापर्यंत आपण पोहोचणार नाहीत, परंतु फायटिंग टोटल आता इथे सेट केलं गेलेलं आहे. रात्रीचं क्रिकेट आहे, रात्रकालीन क्रिकेट. ऑन ॲन ॲव्हरेज ऑफ 10 रन्स 9 रन्स कधी कधी दुसऱ्या डावामध्ये त्रासदायक ठरतात. यावेळेस इथे अत्यंत चांगला फटका. हेलिकॉप्टर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. या फटक्यामध्ये अत्यंत चांगलं वजन वापरलं गेलं फलंदाजांच्या वतीने आणि त्याचमुळे कमीत कमी अर्धा डझन धावा इथे मिळत आहेत. हा षटकार. थँक्यू डेसे. तर पहिलं सत्र समाप्त झाले. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत जिथे सेकंड अर्थात पहिल्या राऊंडची अंतिम लढत पाहायला मिळेल. पापडीचा पाडा विरुद्ध बोईरपाडा अशी लढत होणार. टॉस केला जाईल. मी इन्व्हाइट करेल या ठिकाणी आजच उपस्थित असले आमचे सन्माननीय गजाननजी मडवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना इन्व्हाइट करेल आपण यावं. त्याचबरोबर आमचे ऋषभ चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील इन्व्हाइट करेल. आपल्या शुभास हा टॉस केला जाईल. ऋषभ चौधरी या, आपण देखील या. टॉस होतोय या 2 टीममध्ये. या ठिकाणी टीम बोईरपाडा विरुद्ध पापडीचा पाडा अशी ती लढत होईल. आई गावदेवी बोईरपाडा आणि त्याला फाईट करेल सृष्टी 11 टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन बोईरपाडा. आई गावदेवी बोईरपाडा टीम आकाश टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फील्ड पोस्ट. प्रथम शतरक्षण करण्याचं आहे. समोर पापडीचा पाडा संघ आहे. काय सांगशील कितीपर्यंत त्यांना रोखलं पाहिजे? 40 ते 45. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? त्यानंतर खूपच चांगलं आहे. आमच्या दादांचंच आयोजन आहे. आयोजनाबद्दल काय वादच नाही. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन आई गावदेवी बोईरपाडा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल पास. ऋषभ चौधरी यांचा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खरं तर ऋषभ दादा चौधरी नितळच, मुकुंद दादा राजे, मुकुंदजी राजे यांच्या खरं तर यांचे मेहुणे आहेत. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे खरं तर ऋषभ चौधरी यांचा सन्मान इथे केला जातोय. मुकुंद राजे आणि आमचे कमलाकर दादा पाटील यांच्या शुभाचे वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक घड्याळ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. ही आठवण आहे खरं तर सुनील सर, प्रत्येकाच्या घरामध्ये ही आठवण पाठवली जाते. नक्कीच कौतुक करेल आमच्या सर्व आयोजन कमिटीचं. आपण पाहतोय दमदार क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर व श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेटाली आयोजित खरं तर श्री छत्रपती ट्रॉफी 2025 शानदार पर्व.
थँक्यू सो मच सुनील सर. पुन्हा एकदा सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत छत्रपती ट्रॉफी 2025 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात या ठिकाणी प्राप्तिक डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत. मॅच नंबर 3 तुम्ही पाहतात मैदानावरती. खरं तर ही दुसरी मॅच होती, काही कारणास्तव ती तिसरी खेळली जाते. बेतवडे विरुद्ध वाकलन ही लढत पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकामध्ये 48 धावा झाल्यात टीम वाकलन संघाने केल्यात. खरं तर JK स्पोर्ट्स निशांत तेलेबन वाकलन विरुद्ध बेतवडे. चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पडल्यानंतर बीट होतोय. लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. सुरेख सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर 49 धाबेचं टार्गेट मनाची बाळगून सलामी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज ऋषी पाटीलचा वापर केलाय. आतापर्यंत त्याने 2 चेंडू डॉट फेकलेत. सलामीवीर प्रवीण तांडेल समोर खेळतात. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले. जजमेंट चांगलं आहे आणि विकेट प्राप्त केली. पहिली शून्यावरती बाद होते. बॅट्समॅन तुम्ही पाहतात प्रवीण तांडेल. बॅक टू द लुकआउट. चला, खरं तर प्रवीण तांडेल 3 चेंडूमध्ये 0 ब्रॉन्झ डकचा शिकारी पडला. खरं तर मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 49 धाबेचे. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. जिंकण्यासाठी लक्ष 49 धाबेचं आणि काय दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ऋषीनं केली आहे. मैदानावरती पहिलं षटक फेकत असताना ऋषी पाटीलनं परत 3 चेंडू फेकले. 0 धाबा तर 1 गडी बाद केलाय. दमदार क्रीडा स्पर्धा. आज पहिल्याच मॅच पासून प्रेक्षक वर्ग प्रतिसाद देतात त्या स्पर्धेला. खरं तर कौतुक केलं पाहिजे आमच्या एबन जोडीचं. खरं तर आमची आयोजन कमिटी कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंद दादा राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा. सन्माननीय दोघांचं आपण कौतुक करू. नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झाला. इनेट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती बॅट्समन आलाय विष्णू पाटील. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. एकूण आपण पाहिलं तर धावसंख्या 0 धाबा 1 गडी बाद. यानंतरची चौथी लढत पहिल्या राऊंडची टीम गावदेवी बोईरपाडा विरुद्ध पापडीचा पाडा. चांगला फटका बॅटच्या रडर मध्ये. परफेक्ट शॉट ऑन साइडला. स्क्रीनच्या जवळला बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. पहिला षटकार. नंतर खरं तर 4 चेंडू एकी धाव नव्हती, परंतु 5व्या चेंडूवरती प्रहार केला आणि षटकारानं डावाला सुरुवात केली. बॅट्समन तुम्ही पाहतात स्ट्रायकेटवरती बॅट्समन विष्णू पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. विष्णू पाटीलकडे अनेक साऱ्या वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवानं खेळ करण्याचा प्रयत्न करतो. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, रन नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. ऋषी पाटील षटक चांगलं राहिलं. जरी एक षटकार आला तरी त्याने महत्वाची विकेट देखील टिपली आहे. पहिलं षटक 6 धावा 1 गडी बाद.
समाप्तीनंतर एकूण धावा झाल्यात त्या 6. खरं तर आताच मी उल्लेख केला. खरंच आमच्या सोबत मनोज पवार आहेत, उत्तर शिवचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. बघा पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं घेतलीत टीम वाकलन. लक्ष असू द्या टायमिंग सेट आहे. जर 20 मिनिटं झाली 4 षटक समाप्त झाली नाही तर मग पेनल्टी लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. वारंवार आम्ही सूचना देणार नाहीये, वॉर्निंग एकदाच देतो, कारण 6 मिनिटं एका ओव्हरसाठी तुम्ही यूज केली आहेत. त्यामुळे आता राहिलेल्या 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. विष्णू पाटील खरे तर मनोज 2013 ते 2017 एक कालखंड असा होता की विष्णू पाटील म्हटलं की रिव्हर्सचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जायचा. रिव्हर्सच्या माध्यमातून मोठमोठे लॉंग पल्ल्याचे षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. त्यानंतर खरं तर 2017 पासून थोडा क्रिकेटपासून दूर राहिला आणि कालांतरानं कसं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव माणसाला परिपक्व बनवतोय. विष्णू पाटील खरं तर क्रिकेटपासून थोडा दूर राहिला आणि त्यानंतर आपण आता त्याला पुन्हा एकदा पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धाबसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी 6 धाबा, 1 गडी बाद झालाय. नवीन गोलंदाज येतो पाबर सर्कलचं दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय किरण म्हात्रे, ओव्हर नंबर 2. अपील स्ट्रॉंग या ठिकाणी फलंदाज आपण पाहणार. दोन्ही पंच डिस्कस करतात. नॉट आउट खरं डिसिजन दिलाय पंचाने आणि टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर धाबा पेलकावरती 6 धाबा लागलेत. बघा काय सुंदर क्लायमेट आहे, अगदी क्रिकेटला अनुकूल ठरणारं क्लायमेट. परंतु इकडे 49 टार्गेट असताना आतापर्यंत 7 चेंडू फेकले गेलेत. फक्त धाबात त्या 1 गडी बाद 6. पुन्हा एकदा चांगला फटका इनसाइड आउट. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. तोपर्यंत फील्ड होणार, तोपर्यंत 2 धाबा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाबे टीमची टोटल पुढे चालली आहे. टीम टोटल आमचे स्कोर सांगतायत 8 धाबा. अद्याप 41 धावेची गरज आहे. रहा संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर भैया आगे निकलता है. सूर्यासारखी चमकदार कामगिरी करायची असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये 2 तुल्यबल संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. बिग फाईट लढत. यानंतर मात्र भोईरपाडा विरुद्ध पापडीचा वडा ही लढत होणार. चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. दन 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 करत बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. अगदी मिड विकेटचा काढू चेंडूकडे पाहत राहिला, त्याला समजलंही नाहीये आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. पेटाली गावचे दमदार व्यक्तिमत्व गजाननजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद दादा राजे यांच्या वतीनं छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅट्समन तुम्ही पाहतायत कैलास तांडेल आणि विष्णू पाटील. हे अगदी जुने खेळाडू आहेत. अगदी त्यांच्याकडे अनुभव भरपूर वर्षाचा आहे. पाहूया कशा प्रकारे क्रिकेट होणार. इकडे किरणवती प्रहार केला, चौकार आला. खरं तर क्षेत्ररक्षकाचं लक्षण होतं आणि त्यामुळे हा चौकार पाहायला मिळाला. चौकार आणि टीमची टोटल. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल मिळणार. सिंगलने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. 13 धाबा, 1 गडी बाद 13. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 2 बलाढ्य टीम मध्ये एकमेका विरुद्ध खेळतात आणि शेवटच्या अंतिम लढतीमध्ये भोईरपाडा विरुद्ध पापडीचा पाडा ही लढत होणार आणि त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार. खरं तर पहिल्या मॅच मध्ये राजाराणी घोट संघाने दमदार प्रदर्शन केला आणि सामना जिंकला. मात्र यातनं जो संघ जिंकेल तो राजाराणी घोट संघ विरुद्ध खेळेल. त्यानंतर एक लढत होती यंगस्टर कोणी संघाने देखील त्या ठिकाणी मॅच जिंकली. त्या संघाची लढत होणार शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. जो विजेता संघ ठरेल त्याच्यासोबत. बॉल पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. तर याच दरम्यान आमचे उसाटणे गावचे सन्माननीय आकेश दादा हिलाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आकेश दादा, आपलं स्वागत आहे छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं. मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या, बॉल चांगलाय. पडल्यानंतर इथे पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट चेंडू तुम्हाला मात्र मॅच मध्ये दबावात टाकेल टीम बेतवडेला, कारण टार्गेट 49 आहे. आतापर्यंत रन झालेत ते केवळ ना केवळ 1 गडी बाद 14 धावा. बॉल फेकलेत 5. या ओव्हरमध्ये अंतिम चेंडू शिल्लक आहे. म्हणजे उर्वरित समीकरण 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धाबेची आवश्यकता असेल. 19 चेंडू 35 धाबा. हलक्यात क्लिक केलं. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फार वेगवान धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेसाठी नकार दिलाय.
ओव्हरथ्रो झाला, त्यानंतर बॅकअप लाभलं, अंतिम चेंडूवरती एक धाव आली. अशा प्रकारे ते 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहतायत या ठिकाणी 7.50 ची सरासरी काढताना 1 गडी बाद 15 धावा समीकरण राहिले. 18 चेंडू आता 34 धावेची गरज आहे. बघा वारंवार टीम वाकलन टीम मीटिंग करू नका. वेळ झालाय, 20 मिनिटं समाप्त झाली तर मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अर्थात एक खेळाडू सर्कल मध्ये लावावं लागेल. प्रदीप पाटील लक्ष असू द्या. टीम टोटल आपण पाहिली धावपळकावरती धावा लागले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. घड्याळामध्ये आपण पाहिले 2 षटकांसाठी टाइम घेतलाय टीम 12 मिनिटं घेतलेत. प्रदीप पाटील लक्ष असू द्या. फक्त 8 मिनिटं राहिलेत. 8 मिनिटांमध्ये जर 2 षटक संपले नाही तर तुम्हाला आता पेनल्टी लागेल. पहिला चेंडू लॉप केलाय, फिल्डरच्या वरनं बॉल चाललाय. या ठिकाणी बॉल खरं तर सीमारेखा बाहेर गेलाय. चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार येतोय. यावेळीचा बॉल हवेत आहे, मिस टायमिंग आणि ते झेल टिपलाय स्क्रीनच्या समोर. बॅट्समन आउट होतोय. विष्णू पाटील बॅक टू द डगआउट, ज्याच्या बॅट मधून आपण एक मागच्या बॉलवरती चौकार पाहिला, एक षटका त्यानं पाहिला, परंतु 11 धावेची खेळी करणारा विष्णू पाटील बॅक टू द डगआउट. टीम टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धपाडकावरती लागल्यात 19 धावा 2 गडी बाद. यावेळेस पुन्हा एकदा जजमेंट चांगले. वेल डन. अजून एक धक्का दिलाय मैदानाच्या आतमध्ये. लगातार टीम बेतवडेला अजून एक धक्का. टीम टोटल आपण पाहिली तर 19 धावा लगातार विकेट प्राप्त केलेत. खरं तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करतो. गोलंदाजी करत असताना ऋषी पाटील ज्यानं पहिलं स्पेल फेकलं 6 धावा 1 गडी बाद केला. आता 2 विकेट घेतलेत. अजून एक चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. विकेट हॅट्रिक होऊ शकली असती जर या बॉलवरती त्याला विकेट मिळाली असती. 2 संघ एकमेका विरुद्ध 49 टार्गेट मैदानावरती असताना सध्या तरी आपण पहिली परिस्थिती टीम वाकलनची भरपूर मजबूत आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा. अजून एक डॉट चेंडू. ऋषी पाटीलचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार लागला तरी सुद्धा त्यानं 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला.
या ओव्हरची सुरुवात बघा, पहिला बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर 2 विकेट, 0 धाबा, एकूण 5 चेंडू फेकलेत, 4 धाबा, 2 गडी बाद केलेत. समीकरण आता मागडं होत चाललंय. चेंडू पडल्यानंतर आता पाहावं लागेल, लेगस्टम्पच्या बाहेर पंचांनी बाईट घोषित केलाय. अबांत धावसंख्या भारतीय टीमची टोटल फार वेगाने पुढे चालली आहे, 20 रन्स. तर गजानन पाटील रोहिंजन या ठिकाणी आले, त्यांना विनंती करीन की आपण यावं मुख्य मंचकावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आता नुकताच आगमन झाले आदरणीय सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करूया. वेळात वेळ काढून श्री छत्रपती ट्रॉफीज आपण शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय. या ठिकाणी खर तर खुटारी तुर्बे स्टँडच्या मधून बॉल सीमारेखाबाहेर षटकार. द्या भुईरपाडा ज्येष्ठ नागरिक असतील, सिनियर सिटीजन असतील, सर्वांना विनंती करीन की आपण मुख्य मंचकावरती या. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय जीवन पाटील वरती आक्रमण चढवलं आणि षटकारानं त्याची सुरुवात केली. खरं तर धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हर पॉइंटला बीट केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे 2 धाबा आल्या. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धाब्याने पुन्हा एकदा संघ पुढे चाललाय. टोटल स्कोर 29 रन. गरज आहे आता 20 धाब्याची. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 20 धाबा. बघा, सामना अद्याप संपला नाहीये. इथनं कोणताही संघ सामना जिंकू शकतोय, कारण क्रिकेट का खेळ आहे जो सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिले. त्यामुळे इथनं येणारी मॅच कशा प्रकारे असेल. 10 चेंडू आणि 20 धाब्याची गरज आहे. चांगला चेंडू समोर खेळतात. तिथे सन्मान दिला चेंडूला. सेली मिड ऑफ प्रिझन मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघ 30 वरती पोहोचलाय. फक्त 19 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धाबा. 9 चेंडू 19 धाबा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज स्पर्धेतली पहिलीच रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. अर्थात श्री छत्रपती ट्रॉफी 2025 सेकंड पर्व तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी आपण नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळाले. हा चेंडू पुन्हा एकदा पाठवला. पुन्हा एकदा बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगल डबल न संघ पुढे चाललाय. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतो विजयाच्या दिशेनं. कारण राहिलेत 8 चेंडू आणि आता 17 धाबीची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की मी करू शकतोय. कारण येणारे 8 चेंडू यावेळीचा चेंडू आपण पाहतो समोर खेळतात. त्या ठिकाणी एक सिंगच्या मदतीने टीमची टोटल 33 धाबा. गरज आहे 16 धाब्याची. उर्वरित समीकरण तुम्ही पाहिलं तर 7 चेंडू आणि 16 धाब्याची गरज आहे. 7 चेंडू 16.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये या षटकातला अंतिम चेंडू जो निर्णायक असेल या मॅचचा करंड येणारा चेंडू एखादा चौकार एखादा षटकार बेतवडे संघाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय आणि येणारा चेंडू एका दोन धावा किंवा डॉट किंवा विकेट पूर्णपणे सामन्यामध्ये मजबूत स्थिती वाकण संघ करू शकतोय. फुल टॉस होता समोर खेळतात यावेळेस एक सिंगल भेटली सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आणि गरज आहे आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 15 धावेची. 6 चेंडू 15. दुसऱ्या बाजूला संघ टीम वाकड्यांमध्ये ही लढत चालली आहे. पहिल्या राऊंडचा तिसरा सामना अर्थात हा दुसरा सामना आहे आणि काही कारणास्तव आपण तो तिसरा केलाय. बॉल हवे ते मिस टायमिंग आणि सुपर झेल त्या ठिकाणी टीमलाय. प्रदीप पाटील धक्का मैदानात मध्ये बेतवडे टीमला आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. अद्याप आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न करावे लागते दोन्ही संघाला कारण सामना तेवढाच महत्वाचा दोन्ही संघाच्या तुलनेने जर पाहिलं तर दोघांनाही विजय संपादित करायचे परंतु दोघांना मैदानात मध्ये मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. 2 दमदार संघ येणारे समीकरण 5 चेंडू नेता आवश्यकता 15 धावेची. चांगला चेंडू समोर खेळतात. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. गरज आहे बेतवडे संघाला एकाच चौकार एका षटकाराची परंतु या मॅच मध्ये टीमची टोटल पुढे पाहायला मिळते. 1 धावेने संघ पुढे चाललाय. फक्त आता धावा झालेत त्या 35 आणि 14 धावेची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा. अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा फटका फक्त तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक देऊ शकतोय परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. अगदी नियंत्रित टप्प्याने गोलंदाजी करतोय परंतु इकडे काय झालंय बॉल चाललाय सीमारेषा बाहेर हातात न बॉल सीमारेषा बाहेर चौकार. आता शेवटचे 3 चेंडू राहिलेत आणि आता 10 धावेची गरज आहे. पहिला सामना देखील याच प्रकारचा होता. खरं तर राजाराणी संघाविरुद्ध खेळत असताना ती लढत तुम्ही अर्थात VRCC उसाटने पाहिली. 3 चेंडू 10 आणि प्रदीपनं ठोकलेले 2 षटकार सामना जिंकून दिला. तेच चित्र होईल का मैदानामध्ये की इकडे टीम कमबॅक करेल. फटका तर चांगला आहे. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक नशिबाचा चौकार दुसरा ताकदीचा चौकार. जबरदस्त लढत. येणारे 2 चेंडू आता 6 धावेची गरज. दोन चेंडू आता 6 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. 43 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि राहिलेले 2 चेंडू आता फक्त 6 धावेची गरज आहे. मी सांगितलं की स्वतःवरती विश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स दाखवताना 2 चौकार आले बॅट्समॅन नवीन. खरं तर कैलास तांडेलच्या बॅटमधून आणि काय सुंदर बॅटिंग केली आहे.
येणारे 2 चेंडू आता फक्त 6 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार आणि ठोकलाय ऑन साईडला लॉंग ऑनच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार. कैलास तांडेलनं सामना जिंकलाय. नक्कीच क्या जबरदस्त षटकार. एकच चौकाराची चुकी आणि दगडी चित्रपटातील एक डायलॉग मला इथे आठवला खऱ्या अर्थाने योगेश बडवी सर की चुकीला माफी नाही. चुकी केली चौकार सोडून त्यानंतर त्या चौकाराचा किंमत इथे मोजावी लागेल. आणि काय जबरदस्त फलंदाजी केली. 3 चेंडूवरती 14 धावा. क्या बात. हँडशेक करा आपण. आता नुकताच आगमन झाले भजन सम्राट आमचे अशोक बुवा पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे काशीनाथ दादा पाटील तलोजा मजकूर यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला पाहुण्यांचा आपण करूया शुभ सन्मान. मुख्य मंचकावरती श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये आपण विनंती करूया आमचे गजानन पाटील साहेबांना की आपण यावं मंच